राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढला असून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यात पावसाची शक्यता आहे। तर रायगड, मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। नवी मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पेण, पनवेलमध्ये पावसाचा जोर वाढला आहे। दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मात्र पावसामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांचे हाल झाले आहेत। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीवरील पूलही पाण्याखाली गेला आहे। तर एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा नदीची पाणी पातळी वाढली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, भिंगळोळी, एसटी डेपो ते शासकीय रेस्ट हाऊस तसंच समर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी घुसल्यामुळे वाहन आणि चालकांना कसरत करावी लागते। संपूर्ण रस्ता हा जलमय झाल्याने वाहन आणि चालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कसरत करतात। लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे मागील 24 तासांमध्ये लोणावळ्यामध्ये तब्बल 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची संधी मिळाल्याने पर्यटक मात्र सुखावले आहेत। कोल्हापुरात पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सकाळपासूनच कोल्हापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। तर धरण क्षेत्रात अतिवृष्टीसह पाऊस कोसळतोय। त्यामुळे जिल्ह्यातील 14 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत। त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती आज प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। मागील 2 दिवसांपासून कोकणासह रत्नागिरीमध्ये दमदार पावसाने सुरुवात केली आहे। पावसामुळे लवणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात जोर आलेला आहे। त्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय। मात्र संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्याचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा हा 25% पोहोचला आहे। मात्र धरणातील जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावाच लागणार आहे। भुसावळ जिल्ह्यातील 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली असून 8 दिवस हे पुढचे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुरबाडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाची जोरदार बॅटिंग ही मुरबाडमध्ये पाहायला मिळते। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे नाले ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे भातशेती लागवडीच्या कामाला मात्र वेग आला आहे। वाशिम रिसोड शहरासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस चांगली मदत होणार आहे। पावसामुळे वातावरणातही गारवा वाढल्यामुळे गरमीपासून नागरिकांची मात्र सुटका झाली आहे। ठाण्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। शनिवारी सकाळीपासून पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यातील प्रसिद्ध असलेल्या मासुंदा तलाव हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे पाणी रस्त्यावर आलंय। त्यामुळे संपूर्ण तलावपाळी परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक मार्गांवरती पडलेले खड्डे आणि त्यातच पावसाचं साचलेलं पाणी यामुळे ठाण्यातील वाहतूक ही मंदावली आहे। नागपूरवर पाऊस रुसल्याचं पाहायला मिळतंय। बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नागपूर शहरामध्ये आतापर्यंत 169 मिलीमीटर एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यात आता 20% पावसाची तूट जी आहे ती समोर आली आहे। मात्र नागपूरकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे। शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। 15 जुलैला होणारी सुनावणी आता 1 महिन्यानं म्हणजे जवळपास 14 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। बारामतीत आज राष्ट्रवादीने जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार आहेत। या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे तिथली तयारी सध्या जोरदार सुरू आहे। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक झालेत। येत्या 19 जुलैला बच्चू कडू मागण्यांचं निवेदन सरकारला देणार आहेत। जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माघार घेणार नाही असं मोठं विधान जे आहे ते बच्चू कडूंनी केलं आहे। जरांगे यांच्या भूमिकेविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला सवाल केलाय। चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकानियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात। हा फक्त मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका हाकेंनी केली आहे।
येणाऱ्या विधानसभेमध्ये निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि साजन पाचपुते एकाच गाडीतून विधानसभेमध्ये जातील असं विधान राऊतांनी केलंय। संजय राऊतांनी साजन पाचपुते यांना विधानसभेचे आमदार घोषित केल्यानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे। कोल्हापुरामध्ये विशाळगडावरील अतिक्रमणावरती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्यभरातून हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे छत्रपती आज कोल्हापुरातून विशाळगडाकडे जाणार आहेत, तर सर्व शिवप्रेमींनी आज विशाळगडावर पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलंय। विधान परिषदेमध्ये ओबीसी नेत्यांना मतं देणाऱ्यांना पाडा असं जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंना नाव न घेता इशारा दिलाय। निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनी मराठ्यांना त्रास दिलाय असा आरोपही त्यांनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत। यावेळी मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या अनुषंगानं पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत। जरांगे पाटील वाखरी तळावरून पंढरपूर पर्यंत वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती ही पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ यांनी दिली आहे। यावेळेस जरांगे रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी देखील होणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 3 तालुक्यामध्ये इंटरनेट बंद झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्यांना आणि भरण्यासाठी महिलांना ही पायपीट करावी लागते। तर आतापर्यंत अंगणवाडी सेविकांनी 22,000 अर्ज जे आहेत ते संकलित केले आहेत। भुसावळ आगारातून भुसावळ ते बोदवड, लोणवाडी, वाकी, सुरवाडा त्याचबरोबर विचवा या बंद असलेल्या बस फेऱ्या नियमित सुरू करण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे। गोंदियातील बिरसी पुनर्वसित गाव मूलभूत सुविधांपासून वंचित झालंय। गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे महिलांना पायपीट करावी लागते, तर पावसाळ्यामध्ये रस्ते नसल्यामुळे चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागते। सुविधा न दिल्यास विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा मात्र आता गावकऱ्यांनी दिलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करत ग्रामीण विभागातील जवळपास 19 गावांनी आज बंदची हाक दिली आहे। त्यामुळे सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार हे ठप्प झालेत। शहरालगतच्या 19 गावांनी हद्दवाढीला तीव्र विरोध केलाय। भुसावळ तालुक्यामध्ये भरताच्या वांग्याला जवळपास 40 रुपयांचा दर मिळतोय, तर कांदापातीला तब्बल 360 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय। पावसामुळे उत्पादनावरती परिणाम झाल्यानं आवक घटली आहे, त्यामुळे भाजीपाल्यांच्या भावामध्ये मात्र वाढ झाली आहे। अकोल्यात एका युवकावरती अज्ञात व्यक्तीकडून चाकून सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती आता गंभीर असल्याची माहिती मिळतेय, तर अज्ञात मारेकऱ्याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आली होती। या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळेस दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केली आहे। जळगावातील कंत्राटदाराची 45 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी राज्य माहिती आयुक्तांसह अभियंत्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव जिल्हा न्यायालयानं दिले आहेत। जळगावातील शेततळ्यांच्या काम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड इथं चोरट्याच्या मार्गानं गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। यावेळेस पोलिसांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू पुलावरती तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। यावेळी स्वामी जनार्दन महाराज यांच्या हस्ते तापी नदीचं पूजन करून तापी नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली। या प्रसंगी परिसरातील महिला आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती।